श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्या आयुष्यात जेव्हा संकटांचा डोंगर उभा राहतो तेव्हा आपल्या तोंडी एकच वाक्य येतं, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामी नक्की परीक्षा कशी घेतात? ही परीक्षा केवळ आपल्याला त्रास देण्यासाठी नसते, तर आपल्याला सोन्यासारखं शुद्ध करण्यासाठी असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे सांगतात की स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत आहेत. पहिला संकेत म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यातील दुःख आणि अडचणी शिगेला पोहोचतात. अशा वेळी तुम्हाला असं वाटू लागतं की आता आयुष्यातले सर्व दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत करता, प्रामाणिकपणे प्रयत्न करता, पण तरीही पदरी फक्त अपयश आणि निराशाच येते. कुणाकडे मदत मागावी, पुढे काय करावं हे काहीच सुचत नाही. पण थांबा, हीच तर खरी वेळ असते. लक्षात ठेवा, हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला चमक येत नाही आणि सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावंच लागतं. जर या परिस्थितीत तुम्ही डगमगला नाहीत, तर समजा तुम्ही विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे स्वामींवरील विश्वासाची परीक्षा. जेव्हा संकट वाढतात तेव्हा आपलं मन म्हणू लागतं, मी इतकी भक्ती करतो, मग माझ्याच नशिबात हे दुःख का? स्वामी खरंच आहेत का? अनेकांचा विश्वास अशा वेळी डळमळीत होतो आणि ते भक्तीचा मार्ग सोडून देतात. पण स्वामींना हेच पाहायचं असतं की माझा भक्त केवळ सुखात माझ्या मागे येतो की दुःखातही माझा हात धरून ठेवतो. जो भक्त अशा कठीण काळातही शांत राहतो आणि म्हणतो की माझे स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल, तो या परीक्षेत 100% उत्तीर्ण होतो. तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी भक्ती आहे. तिसरा संकेत कदाचित तुम्हाला साधा वाटेल, पण तो खूप खोल आहे. जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेतात तेव्हा तुमच्या दारात अचानक एखादा गरजू माणूस, भिक्षू किंवा एखादा मुका प्राणी अन्नासाठी येतो. विशेषतः जेव्हा तुम्ही स्वतः जेवायला बसता, नेमक्या त्याच वेळी कुणीतरी भुकेलेलं तुमच्या समोर येतं. ही केवळ योगायोग नसून स्वामींनी घेतलेली तुमची परीक्षा असते. अशा वेळी तुम्ही तुमच्या ताटातला घास काढून त्यांना देता का? तुमच्या मनात त्यांच्याबद्दल दया निर्माण होते का? हे पाहिलं जातं. गरजूंच्या रूपात स्वतः स्वामीच तुमच्या दारात आलेले असतात. जो माणूस दुसऱ्याचं दुःख पाहून मदतीला धावतो, त्याच्यावर स्वामींची कृपा सदैव बरसत राहते. स्वामी अशा प्रकारे आपली वारंवार परीक्षा घेत असतात. ते आपल्याला अनेक गरजू लोकांसमोर उभं करतात. त्या क्षणी जर तुमच्या मनात दया, करुणा आणि आपुलकी जागृत झाली, तर समजा तुम्ही स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. म्हणूनच भक्तांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींवरचा विश्वास अढळ ठेवा. या 3 संकेतांकडे लक्ष द्या आणि परीक्षेला न घाबरता सामोरे जा. कारण या परीक्षेनंतर येणारं सुख हे खूप मोठं आणि कायमस्वरूपी असणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो हीच प्रार्थना. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.